मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून कुंड्यांची तोडफोड, फडणवीसांच्या नावाची पाटी देखील काढून फेकली, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही तपासणी। फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल, मात्र दरवाजा उघडण्यास महिलेचा नकार, महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार, तोडफोड प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महिलेला कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचा देखील संशय व्यक्त। लाडक्या बहिणीचा राग अनावर, फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवार यांचा टोला। मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तातील पोलिसांचं निलंबन होणार, एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती। अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्याकडून चौकशी सुरू। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेनं खातं उघडलं, ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेच्या मयूर पांचाळ यांचा 5350 मतांनी विजय, आरक्षित 5ही जागांवर युवा सेनेचा विजय जवळपास निश्चित। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात मोठा विरोध। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाज आक्रमक, नागपुरातील आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धरपकड, यशवंत स्टेडियम परिसरामध्ये 7 दिवसांपासून उपोषण, बंदोबस्तात वाढ। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका, 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात, सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान।